आवाज लय घाण येतो, बोला ना. माझा आवाज नाही घाण येतो. मयुरी बोलते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्याकडे बघा कोण आलेले. दीदी बघा मला काय घेऊन आलेली आहे. रोज आबूचं आणि त्यांचं. आबू म्हणजे माझे हस्बंड, तिचे काका लागतात. ती आबू बोलते लहानपणापासून त्यांना. माझ्या मोठ्या जेठची मुलगी आहे दीदी. आता मला गुरुपौर्णिमा निमित्त कोणाकोणाला दिलं तरी टिचरनी पण टिचरला पण दिलं आणि टिचरने मला 6 फुलं दिली. आणि मग मम्मी पप्पाला मम्मी पप्पांना दिलं, परत आई बाबांना दिलं आणि परत तुम्हाला आम्हाला द्यायला आली. म्हणजे कोणालाच असं तिने सोडलं नाही. पहिले टीचरांना दिलंय, मग मम्मी पप्पांना दिलं, आई बाबांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना, आता आम्ही. मग आबू तर नाहीये. आबूला दिलं. आबूच्या पाया पण पडली मी घरी. कधी आबूला आला आबू? जेव्हा मी क्लासवर आलती ना तेव्हा आबू रडवलं होतं, तेव्हा आबूला घरात बोलवलं. अच्छा, तेव्हा मी ती आता माझी पाया पण होती. आयुष्यमान भव काय म्हणजे आशीर्वाद देतात मला माहित नाही. खूप खूप शिक आणि पुढे जा, बस एवढीच इच्छा आहे. सो थँक्यू सो मच मला गुलाब दिल्याबद्दल. पहिल्यांदा आयुष्यात गुरुपौर्णिमेच्या मला रोज मिळालं नाही तर आम्ही टीचरांना द्यायला जायचो. पण आम्ही असं सगळ्यांना नव्हतो देत, फक्त टीचरांना तेवढंच माहिती होतं ना, दुसरं काही एवढं माहिती नव्हतं. आता 5G जमाना आहे. 5G जमाना आहे. हे बघ कार्टून, हे बघ असं करायची असते गुरुपौर्णिमा. बघ बघितलं तुम्ही बघता तिळगुळ घे. श्रद्धा फक्त एवढीच. आम्ही पण तेच करायचो. आम्ही पण तिळगुळच्या फक्त मडक्यात तिळगुळ द्यायला जायचो. गुरुपौर्णिमेला आम्ही कुठे जात नव्हतो, फक्त घरात तिळगुळ द्यायचो, साडी बिडी घालून फिरायचो बस. संक्रांत असले की. पण गुरुपौर्णिमेला टीचरांना आम्ही नक्की द्यायचो. आणि मी पेन डॉक्टर बाबासाहेब आई ते आम्ही गरीब होतो तर आम्ही फक्त गुलाब द्यायचो. मी क्लासच्या सरांना बाबांनी ते नाही का पाण्यामध्ये गुंतवून देतं बघा फुल, तो गुलाबचा फुल, आणि बाबा बोलले डेअरी मिल्क पण दे. 20 वाली नेली सरांना दिली. डेअरी मिल्क दिलेली. हां, डेअरी मिल्क पण दिली. माझ्या सम्राटी पण आज टीचरांना हे नेलेले आहेत. एक पेन नेलेला आहे आणि एक कॅडबरी घेऊन गेलेला आहे. बोलतो मम्मी टीचरांना कॅडबरी आणि पेन देतो. तर कॅडबरी आणि पेन म्हणजे तुम्ही फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे असं या हिशोबाने नका जाऊ की बाबा मी जर ही गोष्ट दिली तर मला नेक्स्ट टाइम म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत ओरडणार नाही किंवा कोणत्या गोष्टीत ओरडणार नाही. तर असं कधी नसतं. टीचर खूप शातीर असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसारखंच वागतात. मग आजचा टाइम तुम्हाला चांगलं माहिती की टीचर कशा असतात आहे ना. श्रद्धाला अनुभव आहे. श्रद्धाला असं घड असेल. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा 2 गुलाब दिल्याबद्दल. तुझं लावते मी तुझे गुलाब. आजच्या दिवस टीचर बोलतात तुम्ही आता मी ठेवा नाही तुम्हाला उद्या कशी कर. काय बोलतात टीचर बोले ना मला तेव्हा आम्ही बंद चालू होतं. अरे 05 मध्ये कशाला घेतलं? ते घरलेच हे दिसत होते. तुम्ही दिसत नव्हते, छोटे दिसत होते. तुझी हां, नवऱ्याला कॉल केलेला का नाही? आता ब्लॉग चालू आहे म्हणूनच बोलले की गुरुपौर्णिमेच्या म्हणजे नवऱ्याला शुभेच्छा. नवऱ्याला शुभेच्छा दिल्यास की नाही असं विचारते. नाही. तू दिल्या का ग मम्मीला? काय बोललीस? हॅपी गुरुपौर्णिमा. आणि काय केलं? पाय पडली. गुड. असं रोज करायचं. एकच दिवशी त्या दिवसाला महत्त्व नाही द्यायचं. रोज रोज द्यायचं. सांगते बघा कोण. मी तर मम्मीला फोन बी नाही करेल. मम्मीचा फोन आलाय तेवढाच. बाकी काय? आम्हाला तर भारी दिसते. भारी दिसतंय. तोंड गवले तसं झालं त्यांचं. आणि आबूने एवढा मोठा चष्मा लावला. गाईस तुम्ही वेगळा अर्थ काढू नका. आबू ही बोलते म्हणून. ही पहिल्यापासून आबू बोलते. मुसलमानवाले आबू नाही हा. ए असं नाही बोलायचं. आबू बोलतात मी मुसलमान. हा, नाही तर तुम्हाला असं वाटेल की ही आबू का बोलते. ती पहिल्यापासून जसं जन्म झाला ना तसं ती आबूच बोलते. आणि ही तर आबू बोलते पण माझ्या नंदेची पोरगी माझ्या मिस्टरांना मामा बोलायच्या ऐवजी भाऊ बोलते. का तर सगळे भाऊ बोलतात म्हणून ना. शीतलताई बाकीचे सगळे भाऊ बोलतात म्हणून ती पोरगी पण भाऊच बोलते. लोकांना कन्फ्यूज होतं चालताना जर तिने आवाज दिला ना ए भाऊ, लोक बोलतात अरे एवढी छोटी बहीण कशी काय याला असं. सो असं होतं.
बर असं बोलतो ना, मारून मारून मम्मीला. काय ओरडून ओरडून आणि मारून जातो. काय ओरडून ओरडून मारून मारतो आणि मारतात. हा अरे मराठीत बोल रे. तू मराठी बोल. मला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पण माहिती नाही. हा. चल ना. तू तिथं खायचंय मला. तू हा. इकडे घरात येऊन बोल. हे काय केलं बनवली चाय नाही का नाही बनवली कंटाळा आलेला. काय विचित्र बाई आहे रे. बरं झालं तू पिली नाही. पिली मी एडी कशी मला ते एकदम ह्याच्यावाने झालं ते म्हणजे पिली मी उलटी सारखं झालं ते टेस्ट साठी पिली फक्त एक घोट. काय बनवायची का खाली तोडलाय. एक घोट पिली मी. इकडे या ना 2 मिनिटं. पहिलीची आहे. 2 मिनिटं इथे. झोपतोय बाई. ओय दादू दादू काय बोलत होतं? पप्पा बघ ना. काय काय विचार ना काय विचार. पण त्याला कसं नाव म्हणत होते आणि स्कूलला आल्यावर मी कोणाला ओरडत माझ्या स्कूलला आल्यावर म्हणजे आता मी मग त्याला मम्मीला काय म्हणतो हा मारतो पण हा मारतो मी मग मी पण टाइमपास करणार काय करायचं कर मारणार का मी टाइमपास करणार कोणाला मारलं मम्मीला अरे कधी मारलं मारते ना स्कूलला आल्यावर नंतर मारतात मी मारलं मम्मीला हा खोटं बोलतो मग बोलती मम्मी मला काय बोलली हो हो बघ मम्मी चप्पल घालून आली मतलब इसका घालून आले काय बोलतात रे शक्तिमानी गंगाधार आहे हा विषय काय झाला मी तुम्हाला सांगते खरं तो विषय सांगते. काय झालं हा हळूहळू करत होता काम म्हणजे हा. त्याची तयारी. तर मी याला काय बोलली दादू पटापट आवर तू नाही आवरले ना पप्पा मला बडबड करतो. हा तर मला हा काय बोलला की पप्पा कधी बडबड केली तुला. पप्पा तर मला बडबड करतो ना. मी बोलली तुला नाही बडबड करत मला बडबड करतो. मला बोलतो की तू आवरत नाही त्याचं पटापट हे करत नाही यायच्या आधी होत नाही तो पण नाही करत असं तसं. मग हा मला काय बोलला पप्पा मला बोलतो. मग मी त्याला काय बोलली तू स्कूलला गेला ना बोलली तू स्कूलला गेल्यावर पप्पा मला ओरडतो की तू त्याला सांगतच नाही आणि आवरायला लावत नाही ना असं तसं असं बोलली मी त्याला. हम्म. म्हणून मग तो भडकला बोलतो मी गेल्यावर पप्पा तुला ओरडतो. म्हटलं हा. बोलतो मारतो का म्हटलं हा मारतो पण. सम्राट खरं आहे हे म्हणून भडकला. खरं खरं आहे ना अशी मम्मी बोलली हा खरं 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 आहे ना त्याचे फ्रेंड्स येऊन उभे तिथं. पण चप्पल काढून घे चप्पल काढून घे हा काढल्याचा टाइम होईल नाही जमणार समजलं का. तो बोलतो तुला पप्पा कसं काय मारतो मी गेल्यावर मी बघतोच. बोलतो मी आता जास्त टाइमपास करतो बघू पप्पा मला काय बोलतो. त्याच्या मित्रांना घरात यायला सांगतो बोलतो चपला काढा आणि घरामध्ये या. असं आहे आमचं समजा. पाहिली पण करू शकतो तुला काम तुला माहिती आहे का तुला काम माहिती आहे मला वाटतं बंद कर. मला काम यायला किती वेळ होईल त्याचा नेम नाही आणि तुला आता जाऊन दे. तेव्हा का पप्पा जाऊ दे. झाली बाई चहा पीस म्हणलं चहा पी झाली तिकडे काय टाकायचं बोलली झाली. हा मग पाऊसच केवढा होता बोलली झाली. पाऊस एवढा चालू होता तरी आम्ही सोनाराच्या दुकानात थांबलेलो. मम्मीला सोनाराच्या दुकानामध्ये काम होतं. तुम्हाला दाखवते काय काम होतं. त्याच्या आधी मला रेस्ट करू दे. केस ओले झाले बघा केस ओले झाले वरती. माझ्या मम्मीचे केस मीच कापते हा दरवेळेस. आता जवळजवळ 12-13 वर्ष जास्त महिन्यात मम्मी लग्नाला पहिलेच ना कापस ना. जसं तुला कळायला लागलं तूच कापस जसं मला समजायला लागलं म्हणजे जवळजवळ मी 8वी-7वीला असेल तेव्हापासून मी मम्मीची केस कापते. मम्मी माझ्याकडेच कापते केस.
कोणाकडे आवडतच नाही. हां कोणाकडे केस कापायला आवडतच नाही मला. तिला आवडत नाही कोणाकडे कापलेलं. सोनाराच्या दुकानात मग अशी दाखवलं, आम्ही निघणार होतो लगेच पण कसं सोनं खाली गाडीवर लिहायचंय माहिती गावाला आहे मी. हा मग स्टूलवर बस छोटा. तुला कसं? तर सोनार काका आहेत ना ते आमचे फॅमिली सोनार आहेत. तर मम्मी वगैरे पण पहिल्यापासून त्यांच्याकडे सोनं वगैरे घेते. अंबिका म्हणून आहे, अंबिका ज्वेलर्स. सो त्यांनी बघितलं आणि मम्मीला म्हणजे खूप ओळखतात जवळून. तर मम्मी नेहमी जिकडे कामाला जाते ना तिकडे ते जॉगिंगला येत असं नाही ना मम्मी. हां जॉगिंगला येतात तिकडे. हां मग खूप वर्षापासून ओळखतं. आम्ही बसलेलो, त्यांनी चाय वगैरे का चाय मागवला. हां हां. चाय वगैरे मागवला. बसा 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 बोलले. म्हटलं आम्हाला नको चाय, तरी पण म्हटलं जाऊ द्या. मम्मी बोलते जाऊ दे, बोलतात तर थोडंसं घेऊ. मग एक कप चाय पिलो आणि जोरात पाऊस आला. मग ते बोलले बसा आता एवढा पावसात. मग थोडंसं पाऊस कमी झाला मग आम्ही निघालो तिथून. तर सोनाराच्या दुकानात आमचं हे काम होतं. म्हणजे मागच करायचं होतं हे काम. माझ्या मम्मीला लय हाऊस होती. हे जे माझ्या मम्मीने मला लग्नाच्या आधी बनवून ठेवलेली तशीच मम्मीला पण घालायची हाऊस होती. तर सो फायनली मम्मीला ती नथ बनवली. तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशी इकडून बस अशी उजड माता दिशेने तुम्हाला स्पष्ट दाखवते. अशी कर. हां हे बघा कशी ती वाटते मम्मीला, कमेंट करून नक्की सांगा. मी मम्मीला थोडीशी वेगळी डिझाईन हे केलेली, कारण मी जी घातली आहे ती डायमंडची आहे आणि मम्मीने मला पहिल्यापासून डायमंडच करून ठेवलेलं. बोलते तुझं थोडंसं नाकावर असं चमकलं पाहिजे डायमंड म्हणून. मम्मी मला कोणत्या पण गोष्टी डायमंडच्याच घेते. पण मी तिला बोलले डायमंड नको घेऊ, तुला हे सिम्पल घे एकदम. थोडीशी डिझाईन वर्क आहे त्याच्यावरती, तुम्हाला दिसत नसेल. हे बघा थोडं क्लोज करून जर दाखवलं तर ती हे होते. ब्लरच झालंय आता डायरेक्ट. हे बघा ही आहे मम्मीच्या नाकाची डिझाईन. खूपच जास्त धूम झाली. सो कशी वाटली मम्मीची नाकातली डिझाईन आणि मम्मी कशी दिसते ह्या लुकमध्ये ते पण सांगा. नवीन लुक तिकडे तोंड कर. नवीन लुकमध्ये ते पण सांगा. खूप म्हणजे मला जशी मम्मीनी आधीपासून ना ते तारीचं जेव्हा टोचलेलं ना लहानपणी तेव्हापासून मम्मीनी मला अशी बनवून ठेवलेली. पण माझं नाक सावळायचंच नाही, म्हणजे रिकवरच होत नव्हतं. तर मग लग्न झालं, मी लग्नामध्ये पण मी अशी प्रेसची असते ना अशी राऊंडमध्ये प्रेसची वापरायची. फक्त असं हे असायचं काय बोलतोस त्याला, फक्त हे राहायची अशी दाबाने. हां दांडा असं असतो ना तो राहायचा फक्त असा. मग लग्नाच्या नंतर माझा सम्राट झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनी बनवली होती छोटीशी अशी फुली बनवलेली. मी सगळ्यात आधी व्हिडिओ टाकलेले तुम्ही बघितले असतील. मग त्यांनी माझं घरी नाक टोचलं होतं इथे. मग हे माझ्या सासूबाईंनी नाक टोचलेलं आहे घरी असं पकडून धरून. मग ते बोले फोडे येऊ दे, फोडा येऊ दे. नाही मला म्हणे ते येणारच नाही येणार, पण आलं तर दोनदा तीनदा आले होतं. पण मी एवढं लक्ष नाही दिलं. म्हटलं जाऊ दे आता जे होईल ते. सासूबाईंनी टोचलंच आहे तर आता हां. आणि ॲक्च्युली काय झालं होतं, सम्राटची डिलिव्हरी झाली तर मी काय करायची, मी म्हणजे हे खात नव्हती सीझर झाल्यामुळे. काय बोलतो आपण काय बटाटा वगैरे वाताळ खात नव्हती मी काही. मग ते सावळून गेलेलं माझं. तो सीन असा पण झालेला. पण हे माझ्या सासूनी घरी टोचलेलं आहे. मग त्यानंतर मम्मीने बघितलं टोचलेले तर मग मी 3-4 वर्ष होऊ दिले. ही बनवून ठेवली माझ्या मम्मीने, बनवून ठेवलेली घरी. माझ्या मम्मीने ती मोडली, पप्पानी मोडायला लावली. पप्पा बोलले जाऊ दे अशी बस खराब होऊन जाईल. परत मम्मीने नंतर बनवलेली, ती पण मम्मीने मोडली. मग फायनली मम्मी बोलली आता करच ही बनवून. तुम्हाला मी सांगितलं त्या दिवशी बनवून. 2,000 रुपये लागणार त्या दवाखाना गोळ्या औषध, तरी पण नाही. हां मम्मीने मला लहानपणी दवाखाने पण केले. शुक्ला डॉक्टरकडे जायचो, कोणाकोणाकडे जायचो. बाबा होतच नाही होतच नाही होतच ठीकच नव्हतंच होत. ते शेवटून खाण्यापिण्यावरती. जोपर्यंत तुम्ही अशी कोणती गोष्ट हे करता ना तर थोडं वातळ खाण्यापासून थोडंसं वाचा. ॲटलिस्ट 2-3 महिने तरी वाचा पूर्ण कंप्लीट सावळेपर्यंत. आता माझं काय झालं रिसेंटली माहिती आहे का, मी ही नोज रिंग घातली तर हिचं काय आलं, थोडासा जो हुक आहे ना तो थोडा जाड आहे आणि नाकाचं होल झालं बारीक. कारण की माझ्या सासूबाईंनी जी घेतलेली ती बारीक नोज पिन होती एकदम म्हणजे तारेवाली. तर ते तारेच्या हिशोबाने होल झालेले. तर मी ही टाकली तर थोडंसं हे झालं आहे. पण त्यात माझ्या सम्राटनी ही मी घातल्या 3ऱ्या-4थ्या दिवशी बुक्की मारल्यानंतर त्या मग यायला लागले फोडं. मग तिथून माझं खाण्याचं तोंडाचं काही जुमच नाही. हे खा ते खा बटाटा खा. मग जेव्हा मला समजायला लागलं की मी वातळ खाते त्याच्यामुळे मला हे येतं आहे.
सो मी इग्नोर मारते, पण काय करू आता, काय काय गोष्टी खाऊ वाटतं तर खाल्लं की दुसऱ्या दिवशी लगेच रेडीच असतं. तर काय माहिती हे कधी माझं सावळतंय. आणि मम्मीने घेतली अजून चप्पल पण आणली आहे, अजून ब्लाऊज पीस घेतलेत. बायची शॉपिंग भरपूर झालेली आहे, 7-8 ब्लाऊज पीस घेतलेत. ब्लाऊज पीस थैली का ती? हा, ही बघा ब्लाऊज पीसची थैली पडलेली. ही आणली चप्पल, साधी आहे पावसासाठी. ऑलरेडी अशी होती तिच्याकडे, पण हा, तिने पण सेम मला घेतली, फक्त कलर चेंज अशीच आवडच मारले चप्पल. फक्त तिने कलर चेंज घेतला, बाकी काय नाही. त्याला वेगळं केलं. चला आता चहा वगैरे पिऊन संध्याकाळ झालेत, 7 वाजलेत. मी पण ओली झाले थोडीशी. आता मी मॅक्सी घालते, चेंज करते कपडे. हा बाई आज घरी होती, आज खास त्या म्हणजे सुट्टी घेत नाही ती बोलते 1-2 तारखेला सुट्टी घेतली ना मग पूर्ण महिना बोरिंग जातो, म्हणजे आळस येतो, तिचं म्हणणं असं आहे. स्टार्टिंग तुम्ही बघा ना, जॉबच्या महिन्याच्या 1 तारखेला जर तुम्ही सुट्टी घेतली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठायला कंटाळा येतो, असं वाटतं अरे आज पण सुट्टी असली पाहिजे. तिचं लॉजिक बघा किती आहे, म्हणजे ती बोलते त्यापेक्षा मंथ एंडला सुट्टी घेतली ना 30ला 31ला मग काय वाटत नाही. मग महिना जो असतो तो 1 तारखेचा तो फ्रेशमध्ये राहते. म्हणून 30 तारखेला पण ती सुट्टी नाही घेत, त्याच्या आदल्या दिवशी घेते 29ला. म्हणजे कसं 30ला उठून तिला माहिती आहे जायचंच आहे, आणि मग 1ला काय तिला सवयच होऊन जाते, 1 तारखेला काय जाणं. म्हणून ती 28-29ला अशी मंथ एंडमध्ये सुट्टी घेते. तर लय दिवस झाले घेतली नव्हती, आज ते काम होतं तिचं. एक काम होतं तिचं हे तेच नोस्पिनचं, तर त्याच्यासाठी घेतली सुट्टी. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि मग आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सम्राट पण गेलेला आहे आमचा क्लासला, येईल थोड्याच वेळामध्ये. आला क्लासला गेला, कारण मी गेली होती सोनाराकडे, मला भेटच नाही झाली. हां आम्ही आणल्यात आता नाश्ता करायला आप्पे. बघतोय आम्ही आता तन्मयची वाट. तर तन्मयला सोबत खाऊ आता आप्पे. आम्ही फोन करते, आमचा तन्मय बाई पण आता फोन यूज करायला लागला, मोठा झाला आहे. सो भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा. बाय बाय.